सर्व BLOंना असं सूचना देण्यात आलेल्या आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLOने किमान एक वेळ प्रत्येक घरी भेट दिला पाहिजे आणि एखादा घर बंद असेल तर किमान 3 वेळ तिकडे भेट दिला पाहिजे आणि भेट देऊन एन्युमरेशन फॉर्म तिकडे वाटप करून ते भरून घेणे अपेक्षित आहे. पण एखादा ठिकाणी ज्या ठिकाणी घर सापडत नाही या काही लोक सकाळी बाहेर गेलेला असतील या कामानिमित्त गेलेला असेल तो त्यांना सोपं होण्यासाठी एक राऊंड दररोज त्यांच्या मतदान क्षेत्रामध्ये घरभेट दिल्यानंतर एक ठिकाणी केंद्र ठिकाणी म्हणजे जिथे मतदान केंद्र असणार आहे तिकडे या शासकीय कार्यालय एखादा असेल तर तिकडे डेसिग्नेटेड एरियामध्ये तिकडे बसून ते नंतरचा जो त्यांचं काम आहे ते करण्यासाठी सांगितले गेलेलं आहे. ताकी इवन एखादा व्यक्तींना मिस झाला त्यांना काही शंका असेल तर आफ्टर जो राऊंड घेतल्यानंतर तिकडे येऊन मतदार त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही शंका असेल तर निवारण करता येतं. निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष मेजर स्टेक होल्डर आहे आणि आपला पूर्ण SIR प्रोसेस पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि सर्व स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये मेन स्टेक होल्डर आहे आपला सिटीजन आणि त्याचबरोबर पॉलिटिकल पार्टीज पण याच्यामध्ये मेजर स्टेक होल्डर्स आहे. तो त्याच्यामुळे त्यांना पूर्ण आपला SIRच्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतलेला आहे. त्यांना रेग्युलरली माझ्या स्तरावर जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक मतदारसंघाच्या स्तरावर राजकीय पक्षांसोबत बैठक होत आहे आणि त्यांना पूर्ण प्रोसेस आम्ही क्लिअरली सांगतो आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्षांना विनंती केलेलं आहे आणि बऱ्याचशा राजकीय पक्षांनी अपॉइंटमेंट केलेलं आहे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये बूथ लेवल एजंट म्हणून. तो ताकी BLOंच्या सोबत ते राहू शकतात आणि घरांना आयडेंटिफाय करणे कोणी सुटले असेल तर तो त्यांना दाखवणे यासारखा BLOंना मदत करण्यासाठी पूर्ण प्रोसेसमध्ये BLA म्हणजे बूथ लेवल एजंटसुद्धा राजकीय पक्षांनी अपॉइंट केलेला आहे. म्हणजे त्यांचा मदतीचा रोल त्याच्यामध्ये आहे माहिती देण्यासाठी. येस. आणि त्याचबरोबर मी सकाळी बोलताना पूर्वी बोललो तुम्हाला एखादा व्यक्ती अनमॅप्ड असणार आहे आणि दुसरा तो कलेक्टेबलच नाही असणार आहे म्हणजे तिकडे डेथ झालेला असेल या परमनंटली शिफ्ट झालेला असेल या ॲब्सेंट असणार आहे या दुबार नोंदणी असेल. हा सर्व जो आपला काम झाल्यानंतर जो ASDE लिस्ट म्हणून आम्ही तयार करणार आहे म्हणजे अनकलेक्टेबल फॉर्म तो त्याच्या यादीसुद्धा आम्ही पूर्णपणे राजकीय पक्षांना देणार आहोत ताकी आपला मतदारांना कोणत्याही मतदारांना त्यांच्या मतदान हक्कापासून वंचित राहू नये म्हणून.